प्यार इश्क दुःख दर्द गम लव, प्यार अंधा होता है। पण या फोटोकडे पाहून तुमच्या लक्षात येईल की प्यार अंधा होता है नहीं, प्यार गदा होता है, प्यार दलिंदर होता है, प्यार बेवफा होता है, प्यार भंगार होता है, प्यार बेकार चोट होता है। म्हणून आताच्या पुरीला नेमकं झालं काय की भंगारच्या नादात हिरा गमवायची सवय तुम्हाला का लागली। म्हणून एक विनंती आहे, जरी तुमचं कुठं जुन्या काळात जांगडगुत्ता असेल, लफडं असेल तर बापाला सांगा, बापाला सांगता येत नसेल तर माईच्या आडून बापाला कळवण्याचा प्रयत्न करा। पण नाहक तुमच्या नशिबात चांगलं पोरगं आलं तर ते मरणार नाही, त्याच्या आयुष्याची धुळदाण होणार नाही याची काळजी घ्या। केवळ पोरीवर अन्याय होतो, पोरीवर अत्याचार होतो, या घटना आपण ऐकल्या होत्या, पण अलीकडल्या काळात पोरांवर पण अन्याय वाढलेत आहे ना, पुरुषांवर पण अत्याचार वाढलेत, हे पण आपल्याला नाही म्हणता येणार नाही। मग मुख्य गोष्ट हे जे दोन प्रकरण आपण पाहिले त्याच्यातलं पहिलं प्रकरण होतं मेरठ केस। ही केस काय लय दिवस झाले नाही, 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। मेरठ या ठिकाणी ही जे होती मुस्कान आणि हा होता साहिल, हिचा नवरा होता सौरभ राजपूत, लंडन या ठिकाणी बढियापैकी लक्षात घ्या बेकरीमध्ये काम करणारा, चांगल्या पगारावर असणारा, खूप काही सुरळीत असणारा। आणि हे सर्व सुरळीत असताना हिचं लफडं या दलिंदरासोबत होतं। पहा आता या जंगुरल्यासोबत हिचं लफडं, आणि ही त्याला घरी बोलवते। हिच्या पोरीचा वाढदिवस असतो, तिचा बाप म्हणजे सौरभ हा वाढदिवसासाठी येतो, त्याला हे गुंगीचं औषध देतात, तिच्या छातीवर ही बसते, हिला ड्रग्सची गांजाची सवय असते आणि तिच्या छातीत ही भसाभसा चाकू खुपसते। त्याच्यानंतर त्याच्या शरीराचे 15 तुकडे करते आणि आपल्या गावाकड घरी निळ्या कलरची 500 लिटरचा जो काही निळ्या कलरचा ड्रम असतो, टाकी असते, त्याच्या सिमेंटमध्ये कालून त्याची बॉडी लपवते। ही घटना व्हायला लय दिवस झाले का? कुठे प्यार, कुठे इश्क, कुठे लव? आणि ही घटना घडते न घडते तर सध्या भारताच्या कानाकोपऱ्यात मीडियापर्यंत पोहोचलेली घटना म्हणजे इंदोर कपल प्रकरण। आता इंदोर कपल प्रकरण पाहत असाल तर लक्षात घ्या, सोनम आणि हा राज कुशावाहा, पहा हिचं याच्यासोबत लफडे। हां, कुठून जोडा कसा तयार होतो, कोण कोणाच्या नशिबात येतो काय माहीत। मुख्य गोष्ट पहा, राजा रघुवंश हा पोरगा आहे, दिसायला अतिशय सुंदर, व्यापारी घराण्यातला, आणि याच्यासोबत तिचं लग्न झालं। लग्न झाल्यावर सर्व सुरळीत होतं। 11 मे 2025ला यांचा विवाह झाला आणि हनीमूनला मेघालय शिलाँग या ठिकाणी चेरापुंजीचा जो काही प्रांत आहे त्या ठिकाणी गेले। हे जाण्याचा अट्टहास देखील कोण केला? सोनमने केला। सनम बेवफा अट्टहास केला आणि मग 23 मेला कळलं हे दोघं बेपत्ता आहेत। लक्षात घ्या, जात असताना यानं चेन घातली होती, माईनं सांगितलं दागदागिने घेऊन जाऊ नको, तू लांब चाललाय आणि दागदागिन्याची काही गरज नाही, थोडेफार पैसे लागले ते घेऊन जाय। हा नाही म्हणला, पण एअरपोर्टवर यानं फोटो काढला, फोटो काढलेला माईन पाहिला, माईला याच्या गळ्यात चेन दिसली, माईनं फोन केला, तेव्हा यानं सांगितलं की बा सोनमनं ती चेन घालायला लावली, सोनमनं डायमंडची रिंग घालायला लावली। असं 10-1 लाखाचं सामान घेऊन हा हनीमूनला कुठं निघाला तर मेघालय नावाच्या राज्यामध्ये। पहिली गोष्ट, हनीमून जुन्या काळात होते का? महाराष्ट्रातल्याही लोकांना विनंती आहे, लांब हनीमूनला जाऊ नका, आपलं जवळपासच कुठतरी ठिकाण पहा, नाहीतर तू हनीमूनला जाशील, तुही बायको रात्री फोनवर गुलुगुलू बोलल है ना, जुनं कॅलेंडर ओपन होईल, तू झोपी जाशील आणि झोपेत तू हा मून डायरेक्टली गायब होईल किंवा डायरेक्ट तू झोपून जाशील। त्यासाठी हनीमूनच्या काळात तो कामे जागर राहणं काळाची गरज आहे, कारण दुनिया आता 11, 12, 13, 14 नाही 100च्या पलीकड पार झालेली आहे। जुन्या काळात आपण म्हणायचो दुनिया गोल है लिहा, लोक म्हणायचे दुनिया गोल नाही, दुनिया लय आहे ना मा आहे। काळ बदललेला आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्या। झालं काय बाबा, 23 तारखेला बेपत्ता आहे म्हणून कळलं, त्यानंतर लोक रील माध्यमातून, इंस्टाग्राम माध्यमातून त्याला शोधायला लागले आणि मग त्याची बहीण आहे, ही बहीण आहे जिला 4 लाख आहेत तर 4 लाख तिला इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत, एवढा भाऊ आपला बेपत्ता आहे, लोक तपासायलेत, त्याच्यात ती एवढ्या भावाचा शोध सोडून ती एका मसाज कंपनीची ॲड करायली, म्हणून नातं दिवसेदिवस संपत आलंय का हा देखील फार मोठा प्रश्न आहे। आता मुख्य गोष्ट काय बाबा की त्यानंतर जी सोनम आहे, ही सोनमचं जांगडगुत्ता या राज कुशावाहा सोबत आहे आणि हे दोघं म्हणजे हा
आणि सोनम हे दोघं तिच्या बापाच्या कंपनीमध्ये काम आले. ती मुख्य हेड आहे त्या ठिकाणी या कामाला, इथंच याचा जांगडगुत्ता जमलेला आहे. या दोघांनी पहिलं ठरवलं, पैशाला पण चेन घेतली आहे, डायमंड रिंग घेतली आहे, त्याच्यानंतर 10-1 लाख रुपये घेतलेत. बढियापैकी याचा कार्यक्रम करून आपण नेपाळला पळून जाऊ. पण नेपाळला पळून जात असताना ती आली गाझीपुरा या ठिकाणी, आणि गाझीपुरा या ठिकाणी आल्यावर एक धाबा होता, काशी चार जायका धाबा. या ठिकाणच्या मालकानं तिचे हाल अहवाल पाहिले आणि पोलिसांना कळवलं. कारण त्या ठिकाणी ती बोलत होती की बाबा आमची लुटमार झाली आहे आणि माझा नवरा कोण तर राज रघुवंशी याला ठार मारले, आमची लुटमार झाली आहे असं तिनं भावाला सांगितलं. मग ही गोष्ट उत्तर प्रदेश पोलिसांना कळाली. पोलिसांनी तिला अटक केलं आणि अटक केल्यावर कळालं की हिनंच हा कार्यक्रम भरविला आहे. हिनं हा कार्यक्रम भरताना केवळ याला साथ घेतली नाही तर 20 लाख रुपये तिनं खर्च केले आणि 20 लाख रुपयात सांगितलं की या सर्वांची याचा कार्यक्रम वाजवायचा आहे. मग त्याच्यामध्ये आरोपी होता मुख्य हा दलिंदर, ज्याचं नाव राज कुशवाह, सोबत विशाल सिंग चौहान. आता तो हा चष्मा आणि माघाला पृष्ठभाग लाल, तो तिथं पोलीस स्टेशनमध्ये पाहायचं. याचं वय 10-15 वर्षे. हा भिकारचोट देखील याच्यात सहभागी होता, आनंद कुर्मी. आता हे पहा, दिसायला झामुरलं दिसायले, याचं नाव आकाश राजपूत, हा देखील याच्यात सहभागी होता. या सर्वांनी मिळून राज रघुवंशी याचा मर्डर केला आणि याची बॉडी शिलाँग वेईसोडांग धबधब्याजवळ चेरापुंजी या ठिकाणी 150 फूट दरीमध्ये आढळून आली. त्या ठिकाणी दाव नावाचा एक धारदार शस्त्र तिकडल्या राज्यातलं ते त्या ठिकाणी सापडून आलं आणि याच्यातून पूर्ण घटना उघडकीस आली. मुख्य गोष्ट बाबा, याचा अर्थ होता हा राज कुशवाह यांनी मर्डर केला, नंतर हे घरी येणार होते. घरी गेल्याच्यानंतर 5-6 वर्षांनी तो राज कुशवाह म्हणजे हा भिकारचोट त्या सोनमसोबत लग्न करणार होता. कारण ती आता विधवा आहे, विधवेसोबत लग्न करून तिच्या बापाची सहानुभूती याला जिंकायची होती. गुन्ह्या गोविंदाने या दोघायला सोबत राहायचं होतं आणि त्याच्यात जो राज रघुवंशी आहे ना, याचा काटा काढायचा होता. याचा काटा काढला, पण शेवटी आपापाचा कुठलाही मार्ग तुम्ही घ्या, तो मार्ग उघडकीस येतो आणि तोच मार्ग उघडकीस आला. पण उघडकीस येऊन झालं काय तर नाहक एक चांगलं देखणं आहे ना, म्हणजे एका माईचा लेक गेला, एका बापाचा लेक गेला, एका बहिणीचा भाऊ गेला. ही गोष्ट लक्षात घेणं काळाची गरज आहे. म्हणून सध्याचा काळ एवढा विपरीत आहे. कोणाच्या नशिबात कधी काय येईल, कोणाच्या नशिबात कधी काय घडल, पण आपल्याला जागर राहणं काळाची गरज आहे. हा त्या ठिकाणी गेलता, ही फोनवर वारंवार बोलताना दिसत होती. त्याच वेळेस जर हा राज जागृत राहिला असता, तिला ही किती अवदसा बेकार आहे हे कळालं असतं तर कदाचित हा वाचला असता, तो मेला नसता. म्हणून रिलेशनमध्ये राहत असताना किंवा लग्न केल्याच्या नंतर आपल्या घरावर, आपल्या परिवारावर आपली चोख नजर ठेवा. कोण कधी कसं आपल्या नशिबात येईल याची सध्या कुठलीही ग्वाही देता येत नाही. मग विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. यामध्ये 29 वर्षाचं इंदोर या ठिकाणी व्यापारी कुळात असणारं एक सुंदर असं पोरगं आज आपल्यातून गेलं. हिला कुठलाही गम नाही, हिला याच्यासोबत लग्न करायचं होतं. दिसतानाच अवदासाही आगळ्या वेगळ्या रूपाची दिसायली, म्हणून माणसं पाहिल्यावर त्यांचे चेहरे वाचायचे शिका. कपटी लोक ओळखा, जागरूक रहा आहे ना. सध्याचा काळ धसपटाला कचपट समजू नका. कोण कधी कोणत्या नियतीनं तुमच्यावर कसा राग धरून कधी तुमचा कसा काटा काढेल काही सांगता येत नाही. सध्या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही. मर्डर करणं, चाकू मारणं, मारामाऱ्या करणं हा सध्या फॅशन होत चाललेला आहे. म्हणून यावर लक्ष द्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपल्या लेकरांवर लक्ष द्या. लेकरू कोणाच्या संपर्कात हे पहा. आणि हॅनीमूनला आवर्जून सांगतो, लांब जाऊ नका. मायबापांनी वारंवार आपल्या पोराच्या संपर्कात राहा. जुन्या काळात पोरीला धोका होता, येणाऱ्या काळात पोरांना फार मोठा धोका आहे. म्हणून पोरांची काळजी घ्या, पोरीप्रमाणे पोराला जपा, नाहीतर आपल्या पोराचा देखील कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. म्हणून सावधान इंडिया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.